नमस्कार, मी भाग्यश्री फाटक. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. आज खूप रिझल्ट आले आणि बऱ्याचशा कंपन्या ज्या होत्या त्या लोकांकडे ते शेअर असणाऱ्या होत्या. तर तुम्हाला कदाचित रिझल्ट ऐकून कंटाळा येण्याची सुद्धा शक्यता आहे. CG पॉवरचा फायदा वाढला, उत्पन्न वाढलं, मार्जिन मात्र कमी झालं. करूर वैश्य बँकेने 5 शेअरला 1 शेअर बोनस दिला. त्यांचं प्रॉफिट वाढलं, नेट इंटरेस्ट इन्कम वाढलं, पण त्याचबरोबर ॲसेट क्वालिटी खराब झाली, कारण त्यांचे ग्रॉस NPA, नेट NPA दोन्हीही वाढले. अडाणी एनर्जी ही तोट्यातून फायद्यात आली. 823 कोटी तोटा होता, त्याचा 512 कोटी फायदा झाला. रेव्हेन्यू वाढला, मार्जिन कमी झालं. APL अपोलो यांचा रिझल्ट चांगला आला. प्रॉफिट, रेव्हेन्यू, मार्जिन सगळ्याच गोष्टी वाढल्या. SBI लाईफ यांचं प्रॉफिट वाढलं. APE 3,971 कोटी झालं, 9.1% वाढलं. VNB ते सुद्धा 12% वाढलं आणि VNB मार्जिन 27.4. बजाज फायनान्सचा फायदा 20% वाढला. नेट इंटरेस्ट इन्कम वाढलं, पण बजाज फायनान्सचे सुद्धा NPA वाढले. ट्रायडंटचं प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू कमी झाला, मार्जिन वाढलं. व्ही मार्टचा फायदा 34 कोटी, रिझल्ट छान आला आहे. 12 कोटीचा 34 कोटी. रेव्हेन्यू 885 कोटी, पूर्वीचं 786 कोटी. तर मार्जिनसुद्धा वाढलं आहे, ते 14.28%. उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक कमजोर रिझल्ट आहे. प्रॉफिट कमी, नेट इंटरेस्ट इन्कम कमी, ग्रॉस NPA, नेट NPA दोन्हीही वाढले. अजमेरा रियालिटी प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन कमी झालं. इंडियन बँक प्रॉफिट वाढलं, नेट इंटरेस्ट इन्कम वाढलं, ग्रॉस NPA, नेट NPA दोन्हीही कमी झाले आणि मार्केटनेही इंडियन बँकेला चांगला रिस्पॉन्स दिला. सुप्रीम इंडस्ट्रीचा कमजोर रिझल्ट आला. प्रॉफिट, रेव्हेन्यू, मार्जिन तिन्ही गोष्टी कमी झाल्या. सायंट प्रॉफिट, रेव्हेन्यू, मार्जिन तिन्हीही कमी झालं. जॉन्सन कंट्रोल, हिताची यांचंसुद्धा प्रॉफिट, रेव्हेन्यू, मार्जिन तिन्ही गोष्टी कमी झाल्या. लुपिनचं जेनेरिक डायबिटीज, लिराग्लुटाईड आणि ग्लुकाजेन हे ह्या इंजेक्टेबल प्रॉडक्टला US FDA कडून मान्यता मिळाली. आज भारत आणि ब्रिटन यांच्यामध्ये जे ॲग्रीमेंट किंवा फ्री ट्रेड ॲग्रीमेंट झालं, त्या संबंधात पूर्वी टेक्स्टाईल आणि गारमेंटला 12% लागत होता ड्युटी, केमिकलला 8% लागत होती, बेस मेटलला 10% लागत होती. आता ती 0 लागेल. फूडवर 70% लागत होती, ती पण 0. मरीन प्रॉडक्टवर 20% लागत होती, ती पण 0 लागेल.
मेडिकल डिव्हायसेस आणि एरो स्पेअर पार्ट्स हे मात्र स्वस्त होते. नेस्लेचा रिझल्ट लागला. नेस्लेचं प्रॉफिट कमी झालं, 659 कोटी झालं. पूर्वी 747 कोटी होतं, म्हणजे 11.7% कमी झालं. त्यांचं रेव्हेन्यू मात्र वाढलं, ते 5096 कोटी झालं, 6% रेव्हेन्यू वाढलं. आणि त्यांचं मार्जिन 21.6% एवढं झालं. त्यांनी सांगितलं अर्बन मार्केटमध्ये मागणी वाढली. कोको, कॉफी आणि खाद्यतेलाच्या किमती स्थिरावल्या आहेत. 12 पैकी 7 ब्रँडमध्ये डबल डिजिट ग्रोथ होईल आणि डोमेस्टिक व्हॉल्यूम 3% नेस्लेचं वाढलं. जे फ्री ट्रेड ॲग्रीमेंट झालं त्याच्यामध्ये इंजिनिअरिंग सेक्टरवरचा 18% टॅरिफ रद्द झाला. मँगो पल्प, हळद आणि मिरी याला 0 ड्युटी लागेल. पण डेअरी प्रॉडक्ट्स, सफरचंद आणि खाद्यतेल हे FTA वगळले म्हणा किंवा त्यांना फ्री ट्रेड ॲग्रीमेंट लागू होणार नाही. आणि व्हिस्की, स्कॉच व्हिस्की 150%वरनं 75% एवढी ड्युटी लागेल आणि येत्या 10 वर्षामध्ये ही ड्युटी 40% कमी करण्यात येईल. ब्रिटिश मार्केटमध्ये ड्युटी फ्री ॲक्सेस मिळेल. तो $23 बिलियन ड्युटी फ्री ॲक्सेस मिळू शकेल. या ॲग्रीमेंटमुळे MSMEना हा ॲक्सेस मिळेल. इंडोको रेमेडीज ही फायद्यातून तोट्यात गेली. 35.8 कोटी तोटा होता. तोटा झाला आता 35.8 कोटी आणि पूर्वी फायदा होता 2.6 कोटी. त्यांचा रेव्हेन्यू मात्र वाढला आहे 1.5% आणि मार्जिन कमी झालं आहे. 11% होतं ते 4% झालं. झायडस लाईफ यांच्या इब्रुटिनिब या औषधाला US FDA मंजुरी मिळाली. सुप्रीम इंडस्ट्रीज खराब आला रिझल्ट, प्रॉफिट, रेव्हेन्यू, मार्जिन कमी झालं. मोतीलाल ओसवाल प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू वाढलं आणि नेट इंटरेस्ट इन्कमसुद्धा वाढलं. कोरोमंडल इंटरनॅशनल यांचं प्रॉफिट वाढलं. कॅनरा बँकेचा रिझल्ट चांगला आला. मार्केटने चांगला रिस्पॉन्स दिला. त्यांचं प्रॉफिट वाढलं. नेट इंटरेस्ट इन्कम वाढलं. ग्रॉस NPA 2.94 वरनं 2.69 आणि प्रोव्हिजन्स मात्र 1832 वरनं 2352 एवढ्या झाल्या. तांदलाचं प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू वाढलं आणि मार्जिन तांदलाचं कमी झालं. इंडोको रेमेडीजला युरोपियन अथॉरिटीजकडून गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेसचं सर्टिफिकेट मिळालं. UPL म्हणजे युनायटेड फॉस्फरस, ICICI प्रू म्युच्युअल फंडाने त्यांचा स्टेक UPL मधला कमी केला. 5.12 वरनं
3.12% म्हणजे 2% स्टेक कमी केला. CERC जानेवारी 2026 पासून मार्केट कपलिंग जाहीर करेल. याचा परिणाम IEX या शेअरवर झाला. त्यामुळे साधारण 6 वेळेला त्याला लोअर सर्किट लागलं. 55 रुपये शेअरचा भाव कमी झाला. लुपिनचं डायबेटिक ड्रग होतं. त्या डायबेटिक ड्रगला US FDA कडून परवानगी मिळाली. लार्सन अँड टुब्रो यांना 2,500 ते 5,000 कोटी दरम्यान फॅक्टरी आणि बिल्डिंग बिझनेससाठी आंध्र प्रदेश कॅपिटल रिजन डेव्हलपमेंट अथॉरिटीकडून ही ऑर्डर मिळाली. ACC सिमेंटचं प्रॉफिट 384 कोटी, त्यांचं रेव्हेन्यू 6,014 कोटी, तर मार्जिन 12.7%. प्रॉफिट वाढलं आहे, रेव्हेन्यू पण वाढलं आहे, मार्जिन कमी झालं आहे. आदित्य बिर्ला सन लाईफ AMC प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू वाढलं आणि मार्जिनही वाढलं. कोरोमंडलचं प्रॉफिट वाढलं आहे, रेव्हेन्यूही वाढलं आहे आणि मार्जिनही वाढलं आहे. कोरोमंडलचा रिझल्ट चांगला आला आहे. ते काकीनाडा प्लांटमध्ये 137 कोटी रुपये गुंतवणार आहे. LT फूड्सचा प्रॉफिट आणि रेव्हेन्यू वाढला आहे, मार्जिन कमी झालं आहे. नाटको फार्माच्या हैदराबाद API युनिटला US FDA कडून EIR मिळाला आहे. सन फार्मा आणि टारो फार्मा यांनी एंड परचेसर प्लेंटिफ बरोबर सेटलमेंट करार केला. या करारान्वये सन फार्मा आणि टारो फार्मा दोघे मिळून $200 मिलियन एवढी पेमेंट करतील. $200 मिलियन आणि एंड युजरनी त्यांचे सगळेच्या सगळे क्लेम मागे घ्यायचे आहेत. मी तुम्हाला मगाशीच सांगितलं, IEX जवळजवळ 6 वेळेला लोअर सर्किट लागलं, पण त्यानंतर रिझल्ट आल्यामुळे IEXचं शेवटचं जे लोअर सर्किट होतं ते सुटलं 131 रुपये 50 पैशाचं आणि नंतर शेअर 135पर्यंत गेला. प्रॉफिट वाढला, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन वाढलं. IEXचं अनंतराज यांचं पण प्रॉफिट, रेव्हेन्यू, मार्जिन वाढलं. फिनिक्स मिल यांचाही रिझल्ट चांगला आला, प्रॉफिट, रेव्हेन्यू, मार्जिन वाढलं. फिनिक्स मिल ही CPP इन्व्हेस्टमेंटकडून आर्म आयलंड स्टार मॉलमध्ये 49% स्टेक 5,449 कोटीला घेणार आहे. आणि कोरोमंडलसुद्धा बाओबाबो आणि केमिकल कॉर्पोरेशनमध्ये 17.69% स्टेक घेण्यासाठी त्यांना मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे आता कोरोमंडलचा स्टेक 71.51% होईल. जेवढे मला जास्तीत जास्त कव्हर करता येतील रिझल्ट तेवढे मी कव्हर करण्याचा प्रयत्न केला आहे. आता यानंतर जे रिझल्ट येतील ते मात्र मी उद्याच्या व्हिडिओत देऊ शकेन. बघूया काय काय होतं आहे ते. तर यूट्यूबचं जे सेटिंग होतं ते यूट्यूबवाल्यांनीच
ते सेटिंग बदललं आणि सगळ्यांना सरसकट ते सेटिंग लागू केलं. हे मला काही समजत नाही किंवा समजणार नाही, हे सगळं मला शिकावं लागेल. तर माझ्या मुलाने ते नीट केलं आहे. बहुतेक आजच्या व्हिडिओमध्ये कुठल्याही प्रकारचा व्यत्यय येणार नाही किंवा येऊ नये अशी अपेक्षा आहे. तुम्ही मला व्हिडिओ ऐकल्यानंतर सांगा काही व्यत्यय तुम्हाला जाणवला तर परत काही सोय करता येऊ शकेल. आता आपली भेट उद्याच्या व्हिडिओमध्ये होईल. नमस्ते.